2 षटकांचा सामना असेल. सुरेश आणि संकेत सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकांचा सामना. लक्ष्मण स्मृती चषक 2025 चा महादिव्य आयोजन. फायनलचा महामुकाबला आणि महामुकाबल्यामध्ये आपण पाहतोय एका बाजूला जांभूरचा संघ तर दुसऱ्या बाजूला कारंडेवाडी. पहिला बॉल राजू यांचा पहिलाच बॉल, पहिलाच संभ्रमात ठेवणारा चेंडू. कारण की तो गुड लेंथ वरती जसा स्पॉट झाला तसा स्लोवर येतोय सुरेश यांच्या बॅटवरती. डॉटने सुरुवात केली जाते राजू यांच्याकडून. यावेळेस नो लुक शॉट पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहे संजय, परंतु चेंडू पाहायला गेले तर 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. फायनलची ही महालढत आणि या लढतीमध्ये जर पाहायला गेलं तर एका बाजूला कारंडेवाडी संघ प्रयत्नाची पराकाष्ठा करतोय रोखण्यासाठी कळंबदेवी स्पोर्ट्स जांभूर संघाला, आणि जांभूर संघ देखील काउंटर अटॅक करतोय. पहिला डॉट आला राजू यांचा बॉल, त्यानंतर दुसरा चेंडूवरती 2 धावा येत आहेत. चला स्पीडअप करायचा आहे. यावेळेस मात्र सोडून दिलाय. व्हाईट बॉल येतोय. अवंतर धाव संकेत भर पडते. धावफलक 3 या आकड्यावरती. मोठा पटका मारण्याचा प्रयत्न, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेस सुरेश यांचा डॉट बॉल येतोय. हा देखील सुरेख चेंडू. आज राजू यांचा जो दिवस आहे, कारण की आज या संघाला जर तारणहार असतील ते म्हणजे मिस्टर राजू. कारण की आज दिवसभरामध्ये बॅटिंग म्हणा, बॉलिंग म्हणा, क्षेत्ररक्षण म्हणा, अगदी अष्टपैलू खेळाडू त्यांची राहिले. कोलो टप्प्याचा चेंडू अगदी खोदून काढण्याचा प्रयत्न स्वतःच फॉलो थ्रू मध्ये कॅरी केला जातोय. तोपर्यंत 1 धाव अर्जित केली जाते. धावफलक 4 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी राजू यांची. फायनलच्या लढतीमध्ये या पद्धतीचा जर इंटेंट असेल, जर माइंडसेट क्लिअर असेल, तर या पद्धतीचा खेळ आपल्याला पाहायला मिळतो. भैरीदेवी क्रिकेट स्पोर्ट्स कारंडेवाडी संजय जाधव यांच्या नेतृत्वावरती सातत्याने या संघाने चांगलं यश प्राप्त केलंय. संकेत 2 पावले पुढे आलेत. पटका चांगला पाहायला मिळतोय, परंतु एका धावेवरती समाधानी म्हणावे लागेल. शेवटचा चेंडू 1 धाव देऊन जातोय. पहिल्या षटकाखेरीज धावफलक जांभूर संघाचं 5 या आकड्यावरती. चला नवीन गोलंदाज स्पीडअप घ्यायचा आहे, आणि खास करून कारंडेवाडी संघाकडून जास्त स्पीडअप राहणं गरजेचं आहे. कारण की सेकंड चेस तुम्हाला करायचे आहे मित्रांनो. बॅकलाईटचा तुम्हाला सामना करायचा आहे, त्यामुळे तुम्हाला स्पीडअप घेणं गरजेचं आहे. संकेत आणि सुरेश ही जोडी ओपनिंगला आली जरूर, परंतु खासा प्रभाव टाकू शकले नाहीयेत. पहिल्या षटकाखेरीज धावफलक 5 आपण पाहतोय. विशाल दुसरं षटक घेऊन बॉल चांगला अतिरिक्त उसळे शोल्डरच्या लेवलला निघून जातोय. यष्टी रक्षक संजय जाधव यांच्या दस्तान्यामध्ये. डॉट बॉलने सुरुवात करतोय विशाल.
क्रिकेट इज लाईफ. यावेळेस मात्र खराब चेंडू, व्हाईट बॉल, पंचांचा इशारा येतोय. वन बाउन्स दंडित देखील केलं जात आहे. धावफलक 6 आकड्यावरती. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिस, टॉट बॉल येतोय. चांगले गोलंदाजी कारंडवाडी संघाकडून, जास्त प्रेशर दिला जात नाहीये. गोलंदाजाला मुभा दिली आहे, तू तुझा सर्वोत्तम खेळ दाखव. त्याच पद्धतीची गोलंदाजी राहिली विशालची. आज मात्र फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे परंतु एफर्ट चांगला राहिला त्याचा. चेंडू सीमा रेषा बाहेर जातोय 4 धावांसाठी, परंतु एफर्ट अप्रतिम दर्जाचा राहिला समीर यांचा. धावफलक 10 आकड्यावरती. नक्कीच संकेत याने खूप वेळानंतर चांगला फटका, चान्स घेतला होता, मारण्याचा चेंडू नव्हता तरी संघासाठी धावांची गरज, आणि गरज असेल तर यावेळेस क्लीन बोल्ड. एक तरी तो एक मेरी, हिसाब बराबर. चांगला बॉल पाहायला मिळाला. पहिला चेंडूवरती चौकार जरूर आला, परंतु त्यानंतर 2 पाऊल पुढे आले होते, परंतु ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू आणि यष्ट्या उद्ध्वस्त केल्या त्या म्हणजे संकेत यांच्या. बॅटिंग ट्रॅक वरती आपण भरत कांबळे यांना पाहतोय. धावफलक आपण स्कोर बोर्ड वरती पाहिलं तर 10. डान्सिंग डाऊन द विकेट आले होते, परंतु पंच वाईड बॉल दर्शवत आहेत. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव येते 11. एक धाव महत्वाची आहे, कारण की हीच धावा तुम्हाला चेजिंग साठी फायद्याची ठरणार आहे. अजित आणि संकेत ज्या पद्धतीची गोलंदाजी आहे जांभूर संघाची, त्यामुळे 20 धावा धाव फलकावरती दोघे गोलंदाज मागत असतील. पुन्हा एकदा खोदून काढण्याचा प्रयत्न, विकेट दिली जाते. थोडासा वेळ घेतला जरूर, थोडासा बॅटला ब्रश होतोय. आणखीन एका विकेटचं पतन, आणखीन एक झटका लागतोय काळंबा देवी स्पोर्ट्स जांभूर संघाला. चला न्यू बॅटर स्पीडअप घ्यायचा आहे. अजित, शेवटचा बॉल. धावफलक स्थिर आहे. धावफलक 11 आकड्यावरती. शेवटचा बॉल खेळण्यासाठी उत्कृष्ट गोलंदाज अजित आणि त्याच्या समोर विशाल. लॉफ्ट केलाय चेंडूला, थोडासा बॅटला ब्रश झाला आहे. चेंडू नो मॅन्स लँड मध्ये जातोय. पहिली धाव वेगाने कंप्लीट केली जाते आणि दुसरी देखील कंप्लीट केली जाते वेगाने. पंचांचा विकेटचा इशारा येतोय. रनआउटच्या स्वरूपात अजितला परतावं लागतंय, म्हणजे या चेंडूवरती एकच धाव येते. धावफलक पाहायला गेले तर 12 आकड्यावरती जाते. 13 धावांची गरज असणार आहे टीम भैरीदेवी क्रिकेट स्पोर्ट्स कारंडेवाडी संघाला. 12 चेंडू 13 धावांची गरज. चला कारंडेवाडी संघ, आपण ओपनिंगचे फलंदाज लगेचच मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत मित्रांनो.
12 चेंडू 13 धावांची गरज. क्षेत्ररक्षण सजवलंय जांभूर संघाने आणि डिपेंड करायचे आहेत 13 धावा. अशक्य काही नसतं मित्रांनो, तुम्हाला प्रयत्न करावे लागतात आणि प्रयत्नांनी जो परिकष्ट करतो त्यालाच यश प्राप्त होतं. कारण उडत्या पाखराला परतीची तमा नसावी, नजरेत सदैव नवी दिशा असावी. घरट्याचं काय केव्हाही बांधता येईल, परंतु क्षितिजाच्या पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी. आणि अशा जिद्दीचे खेळाडू शावाडी तालुका क्रिकेट असोसिएशन मध्ये आपण सातत्याने पाहिलेत. आणि त्याचपैकी बॅटिंगला आपण राजू यांना पाहतोय आणि गोलंदाजी ट्रॅकवरती अजित. 12 चेंडू 13 धावांची गरज. फायनलचा महामुकाबला. पहिला बॉल. अजितचा पहिलाच बॉल. यावेळेस मात्र थोडं फंबल पाहायला मिळते. व्हाईट बॉलचा पंचाचा इशारा येतोय. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव येते. पहिली धाव फलकावरती लागते. आता मात्र 12 चेंडू 12 धावांची गरज. पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळतोय. अलॉंग द ग्राउंड फटका. एक धाव अर्जित केली जाते. धाव फलकावरती धावा लागत आहेत तब्बल 2. 11 चेंडू 11 धावांची गरज. बॉल टू बॉल रन पाहिजे जरूर, परंतु जी गोलंदाजी आहे जांभूर संघाची, जितकी चांगली कारंडेवाडी संघाची गोलंदाजी राहिली तितकीच चांगली गोलंदाजी जांभूर संघाची देखील आहे. त्यातीलच एक मोठा गोलंदाज तो म्हणजे अजित. आफ्टर पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतोय. चांगला बॉल अजित यांचा. अतिरिक्त बाउन्स आणि निघून जातोय. संजय जाधव यांची थोडीशी हाईट कमी आहे आणि त्याचा वापर प्रॉपर करताना आपण गोलंदाजाला पाहतोय. अतिरिक्त बाउन्स दिला, खांद्याच्या लेवलने निघून जातोय. पुन्हा एकदा पॉइंटला आहे क्षेत्ररक्षक. तोपर्यंत पहिली धाव वेगाने कंप्लीट केली जाते आणि एकावरतीच समाधान मानावी लागेल. एका धावेच्या मदतीने धावफलक 3 या आकड्यावरती. डान्सिंग डाऊन द विकेट आले होते, परंतु पंच वाईड बॉल दर्शवतायत. एक्स्ट्राची धाव येते. प्रेशर आहे. 20 धावांची आवश्यकता हवी होती जांभूर संघांना, परंतु तिथपर्यंत पोहोचले नाही. परंतु गोलंदाजी ट्रॅकवरती अजित चांगल्या लयमध्ये आहे, त्याचबरोबर संकेत देखील चांगल्या लयमध्ये आहे. परंतु ही जोडी आहे कारंडेवाडी संघाची, ही जोडी भल्या भल्या गोलंदाजांच्या नाकामध्ये दम करतात. ज्यावेळेस गरज असते त्यावेळेस नक्कीच चौकार षटकार मारतातच, परंतु मॅच पाहून बॅटिंग एक लयबद्ध क्रिकेट दर्शवतात. एक धाव अजून देखील ऍड केली जाते. एका धावेच्या मदतीने धावफलक 5 या आकड्यावरती. हा फटका चांगला आहे. गॅप बघून खेळलेला फटका. क्षेत्ररक्षक आहे, परंतु एकच धाव देऊन जाते. एका धावेच्या मदतीने धावफलक थोडासा पुढे जाईल 6 या आकड्यावरती. सात चेंडू 7 धावांची गरज. डान्सिंग डाऊन द विकेट. थोडासा बॅटला ब्रश होतोय. अतिशय वेगाने संजय जाधव जात आहेत, परंतु खासा फरक पडणार नाही. शेवटच्या चेंडूवरती येते 1 धाव आणि धाव फलकावरती धावा लागत आहेत 7 आणि गरज असणार आहे 6 चेंडू 6 धावांची. 6 चेंडू 6 धावा. काय मॅच आहे. दोन्ही संघ तितकेच मातब्बर आहेत, त्यामुळे या पद्धतीचा खेळ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. 6 चेंडू 6 धावांची गरज आणि गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय संकेत यांना. ज्या वेळेस संघासाठी गरज असते त्यावेळेस संघाचा तारणहार म्हणून जो धावून येतो तोच म्हणजे संकेत.
आणि कारंडेवाडी संघासाठी ज्या ज्या वेळेस गरज असते त्या त्यावेळेस तारणहाण बनून येतात ते म्हणजे राजू. संकेत आणि राजू यावेळेस कोण मारेल ही बाजी येणारे 6 चेंडू सांगून जातील. पहिला बॉल हाफ ट्रॅकर, परंतु पंच वाईड बॉल दर्शवतायत. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव येते. धाव फलक पोहोचते 8 या आकड्यावरती. 6 चेंडू 5 धावांची गरज. किती प्रेशराइज मॅच आहे. एक सिली पॉइंट देखील ठेवला आहे. त्याच्या हातामध्ये डाय मारली होती परंतु कॅच ड्रॉप होते. पहिली धाव वेगाने घेतली जाते. दुसरीसाठी प्रयत्न. थोडासा पंबल पाहायला मिळतंय जरूर. पंच त्याने हात वर केला. या 2 धावा आहेत. आपण रिप्ले मध्ये पाहू शकता. त्याने डायव्ह मारली, चेंडू सापडला नाही आणि त्यानंतर त्याने दोन्ही हात वरती केले. त्याने स्वतः सरेंडर केलं. मला वाटतंय त्याने राजू यांना पोलीसच्या वर्दीमध्ये पाहिलं का काय. दोन धावा येत आहेत. 2 धावेच्या मदतीने धाव फलक 10 या आकड्यावरती. 3 धावांची गरज. राजू ऑन स्ट्राइक. अकुटप्याचा चेंडू पुन्हा एकदा पॉइंटच्या गॅप मधून बेधून काढला. पहिली धाव वेगाने. पुन्हा एकदा थोडंसं पंबल पाहायला मिळते जरूर, परंतु संजय जाधव अगदी चतुरचित्त आहे. संजय जाधव आणि त्यांच्याकडे चोरटी धाव कशी घ्यायचं याचं संपूर्ण यंत्र आहे संजय जाधव यांच्याकडे. 2 धावा प्राप्त केल्या जात आहेत. 2 धावेच्या मदतीने धाव फलक पोहोचते 12 या आकड्यावरती. स्कोर जार लेवल. 4 चेंडू 1 धावेची गरज. लक्ष्मण स्मृती चषक 2025 चा महामुकाबला आणि या महामुकाबल्यामध्ये रंगतदार चढवणार हा 3 चेंडू 1 धाव. फुल टॉस बॉल. वाईट बॉल येतोय. वाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये विजय ठरतोय तो म्हणजे श्री कारंडेवाडीचा संघ. संजय जाधव यांची बॅटिंग, राजू यांची तितकीच क्लासिकल बॅटिंग गोलंदाजी. भैरीदेवी क्रिकेट स्पोर्ट्स कारंडेवाडी हा संघ ठरतोय लक्ष्मण स्मृती चषक 2025 मधला मानकरी. उत्कृष्ट बॅटिंग, उत्कृष्ट गोलंदाजी, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण. सातत्याने या संघाचा प्रयत्न चालला होता परंतु अपयशाची वाट सातत्याने आडवी येत होती, परंतु यावेळेस यशस्वी ठरतोय.